आत्ताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी. पुणे स्वारगेट बस अत्याचार प्रकरणातील सर्वात मोठी बातमी तुम्ही आता एबीपी माझावर पाहताय. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला सध्या पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. काल रात्री 1:30च्या सुमारास पुणे पोलिसांकडून आरोपी दत्ता गाडेला अटक करण्यात आली आहे. या आरोपीला शिरूर तालुक्यातील गुणाट गावातून पकडण्यात आलंय. माहितीनुसार रात्री 12च्या सुमारास आरोपी पाणी पिण्यासाठी नातेवाईकांच्या घरी आला होता. तेव्हा मला पश्चाताप झालाय, मला पोलिसांना सरेंडर व्हायचंय असं त्यानं बोलून दाखवलं. मात्र हे बोलून तो परत निघून गेला. मात्र पोलीस प्रशासनाच्या आणि गावकऱ्यांच्या प्रयत्नांनी आरोपी दत्ता गाडेला मध्यरात्री अटक करण्यात आली आणि पुण्यात आता त्याला सध्या ठेवण्यात आलंय. या संदर्भातील अधिकचे अपडेट्स जाणून घेऊया आपले प्रतिनिधी मिकी घई यांच्याकडून. मिकी, हा संपूर्ण अटकेचा थरार नेमका कसा होता? अगदी जर आपण बघितलं तर पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँड जो पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात आहे आणि त्याच ठिकाणी एका 26 वर्षीय तरुणीवर ज्या पद्धतीने या आरोपीने त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेला होता आणि त्यानंतर तो तिथून फरार झालेला होता आणि थेट तो शिरूर तालुक्यातील गुणाट या गावामध्ये जाऊन, जो त्याचा गाव आहे त्याच ठिकाणी ऊसाच्या शेतामध्ये जाऊन लपलेला होता, अशी प्राथमिक माहिती सुरुवातीला पोलिसांना होती. गेले 2 दिवस म्हणजे अर्थात जवळपास 50 तास त्या गावामध्ये सर्च ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू होतं आणि त्यानंतर पोलिसांनी काल रात्री 1:30च्या सुमारास त्याला त्या गावातून अटक केलेली आहे. खरं तर आपण एबीपी माझाची टीम देखील त्या ठिकाणी होती. संपूर्ण ऑपरेशन ते आपण बघितलेलं आहे. अर्थात तो 12च्या सुमारास त्याच गावातील एका नातेवाईकाच्या घरी पाणी पिण्यासाठी आलेला होता. त्याला प्रचंड भूक देखील लागलेली होती आणि त्यांनी जाऊन त्या गावामध्ये त्यांच्या नातेवाईकाला हे देखील सांगितलेलं आहे की मला पश्चाताप झालेला आहे, मी जे काही केलं ते चुकीचं आहे आणि पोलिसांना मला सरेंडर व्हायचंय, मला प्रचंड भूक लागलेली आहे, काहीतरी खायला द्या. मात्र त्यांनी खायला काय न देता फक्त पाणी दिलं आणि तो पाण्याची बाटली घेऊन तिथून निघून गेला लगेच. मात्र या संदर्भातली माहिती त्या नातेवाईकांनी थेट तिथं असलेल्या पोलिसांना दिली आणि पोलीस पूर्ण टीम या ठिकाणी ऍक्टिव्ह झाली आणि जवळपास 13 टीम्स क्राईम ब्रांचचे त्या ठिकाणी तैनात झाले. डॉग स्क्वॉड त्या ठिकाणी पोहोचलं आणि रात्री या आरोपीला शोधण्यात आला. उसात तो लपून बसलेला होता. त्या ठिकाणी त्याच्या हातात पाण्याची बाटली होती. तिथं उसाच्या या सगळ्या उसामध्येच तो गेले 2 दिवस राहत होता, झोपत होता. त्यासाठी तिथं कपडे देखील, अर्थात जे गोधडी होती ते देखील त्या ठिकाणी पोलिसांना मिळून आलेली आहे. पोलिसांनी तिथूनच त्याला अटक केली आणि पुण्यातील या लष्कर पोलीस स्टेशनच्या जेलमध्ये त्याला आता ठेवण्यात आलेला आहे. पोलीस आता ऍक्शन मोडमध्ये दिसत आहेत, कारण 50 तास हा संपूर्ण ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू होतं. जवळपास 13 टीम्स हे क्राईम ब्रांचचे असतील, पुणे पोलीस असेल आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी 100हून अधिक पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी बोलवण्यात आलेले होते. उसात जाऊन त्यांनी हे सगळं ऑपरेशन त्या ठिकाणी केलेलं आहे. अखेर त्याला अटक करण्यात आलेली आहे. आता जरी आपण बघितलं तर या आरोपीचं देखील जबाब या ठिकाणी नोंदवलं जात आहे. काही वेळातच त्याला मेडिकल टेस्टसाठी ससून रुग्णालयात नेलं जाणार आहे आणि त्यानंतरच त्याला कोर्टात देखील दुपारच्या सुमारास हजर केलं जाणार आहे. मात्र जर आपण बघितलं तर आता आरोपी अटक होणं सगळ्यात महत्वाचं होतं, कारण मुख्यमंत्री स्वतः या संपूर्ण घटनेकडे बारीकीने लक्ष देऊन होते. सातत्याने त्यांच्याकडून फॉलोअप घेतलं जात होतं आणि आता अटक झाल्यानंतर कुठेतरी पुणे पोलीस काहीसे रिलॅक्स मोडवर दिसत आहेत. मात्र पुढची प्रोसेस या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. आपण बघतोय सातत्याने क्राईम ब्रांचची टीम आणि त्याचबरोबर पुणे पोलिसांनी मिळून हे संपूर्ण ऑपरेशन केलेलं आहे आणि त्यानंतर या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि गावकऱ्यांच्या मदतीने हे ऑपरेशन पूर्णत्वास गेलेलं आहे. धन्यवाद मिकी, आपण दिलेल्या या माहितीबद्दल. दरम्यान या संदर्भात गुणाट गावातील गावकऱ्यांशी देखील संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधींनी. पाहूयात. शिरूर तालुक्यातील या गुणाट गावामधून आरोपी दत्ता गाडेला अटक करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत इथले काही ग्रामस्थ ज्यांनी त्याला बघितलेलं होतं. तुम्ही म्हणजे अर्थात त्याला शेवटच्या क्षणी सुद्धा बघितलंय, काय करत होता तो, कुठं पळत होता? तो आता एका घरी पाणी ताण लागली होती, पाणी प्यायसाठी गेलता. त्यावेळेस ज्यांच्या घरी गेलता त्यांनी कॉल करून सांगितलं इथे येत आहे. त्यानंतर पोलिसांचे पण, गुणाट ग्रामस्थांचे पण सहकार्य झालं आणि त्याला पकडण्यात यश आलं. आता तुम्ही बघितलं म्हणजे तुम्ही बोलायचा देखील प्रयत्न केला त्याच्याशी? नाही, बोलायचा प्रयत्न नाही केला. खऱ्या अर्थाने हा एक छोट्याशा गावचा आणि आपल्या सर्वांचा एक मोठा विजय आहे. एक मोठ्या गुन्ह्यातला आरोपी आज खऱ्या अर्थाने पकडण्यात गावाच्या सहकार्याने, शिरूर पोलीस स्टेशन असेल, पुण्यातील सर्व स्टाफ असेल, सर्वांच्या मदतीने आज मिळाला. हा एक मोठा आनंद आहे. म्हणजे कुठं नाही की म्हणजे तुम्ही संपर्कात होते, सातत्याने अनाउन्समेंट करत होते, त्याचे नातेवाईक देखील तू बाहेर ये, पोलीस
म्हणजे अर्थात तू जे गुन्हा केलाय ते कबूल कर. हो बरोबर, त्याला मी पण कॉल दिलता. नंतर माझ्या नंतर काय म्हणले तुम्ही? त्याला सांगितलं की मी गोनाटगावचा पोलीस पाटील आहे, तू का लवकरात लवकर बाहेर ये, आपण तुला पुढील सहकार्य करू. अशा हेतूने त्याला बाहेर बोलवलं. तो थोडासा विश्वास ठेवला, इमोशनल झाला. तो बाहेर आला. नंतर बाहेर आल्यानंतर त्यांनी त्याला ज्यांनी धरलं त्याला सांगितलं की पहिला पाटलांना फोन लावा. त्याचं माझं बोलणं झालं आणि तो हजर झाला. त्याला पकड त्याच्या हातामध्ये काही बॉटल होतं पाण्याची, अजून काय होतं त्याच्यात? नाही, ते पाणी मागण्यासाठी शेजारी वस्तीवर गेलता. त्यानंतर हा पुढचा ट्रॅप लागला. म्हणजे वाटलं होतं का त्यांनी एवढा मोठा गुन्हा केला असेल? नाही, असं कधी वाटलं नाही. परंतु आज खऱ्या अर्थाने व्हिडिओ वगैरे पाहिले, त्यातले काही फुटेज पाहिले, तर ते खूप गंभीर गुन्हा होता आणि खऱ्या अर्थाने एक मोठं यश मिळालं. पोलिसांनी ज्या पद्धतीने त्याला शेतातून अटक केलेली आहे, तो शेतात पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. काही वेळापूर्वी एका घरामध्ये तो पाणी पिण्यासाठी आला होता. तिथून त्याला पाण्याची बॉटल देण्यात आली आणि त्याच गावकऱ्यांनी पोलिसांना या संदर्भातली माहिती दिली की तो इथून येऊन गेलेला आहे. आणि त्यानंतर त्या संपूर्ण एरियामध्ये परिसरात पोलिसांनी गस्त घातली, डॉग स्क्वॉड नेले आणि त्याला इथून अटक करण्यात आलेली आहे. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, शिरूर.